दर्शकांनो, आपण पाहताय लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचं हे विशेष कव्हरेज आहे। आपण आता आहोत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या अनुषंगाने आपण प्रभाग क्रमांक 7 मध्ये आहोत आणि या ठिकाणी शिवसेना या ठिकाणी गटाच्या वतीनं जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत त्यांच्यासोबत आणि सोबतच खऱ्या अर्थानं या छत्रपती संभाजीनगरचा चेहरा मोहरा बदलवणारे खासदार राहून गेलेले, आमदार राहून गेलेले नव्हे तर नगरसेवकापासून महापौर या सगळ्या पदांवर खऱ्या अर्थाने ज्यांनी एक विक्रमी काम केलेलं आहे असे आमदार प्रदीपजी जयस्वाल आपल्यासोबत आहे। एकंदरीतच प्रभाग क्रमांक 7ची काय या ठिकाणी अवस्था आहे ते पण आपण जाणून घेणार आहोत आणि जे नगरसेवक पदाचे दावेदार उमेदवार आहेत त्यांच्यासोबतही आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। सुरुवातीला आपण या ठिकाणी जाणून घेतोय आमदार प्रदीपजी जयस्वाल सरांना। सर, काय सांगाल? हा प्रभाग नंबर 5 पैकी हा प्रभाग नंबर 7 आहे जी। आणि या ठिकाणी खरंच सांगतो की या ठिकाणचे सर्व या भागातील प्रभागातील जनता आमच्या चारही उमेदवारावर एवढं प्रेम करते की खात्रीने या ठिकाणी सांगतो चारी आमचे उमेदवार या ठिकाणी निवडून येतील, तुम्हाला या ठिकाणी गवाही देतो। क्या बात आहे। खरं तर चारही उमेदवार या ठिकाणी प्रचंड बहुमताने या ठिकाणी निवडून येतील असा प्रचंड आशावाद आमदार प्रदीपजी जयस्वाल यांनी दिलेला आहे। सोबतच जे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक 7चे त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत। सर, नाव सांगाल आणि काय सांगाल? मी मोहन धनुलाल मेघावाले जी। या भागातून 4 वेळेस निवडून आलो। वा। पक्षाच्या आणि जनतेच्या आशीर्वादाने, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने 4 वेळेला निवडून दिलं, सभापती केलं या शहराचं। पण आता प्रदीप जयस्वाल साहेब आमचे आमदार, आमचे एकनाथभाई शिंदे, सर्व स्थानिकचे आमचे नेते यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चारही उमेदवार एक सोबत फिरतो आणि सोबत फिरत असताना की ज्या लोकांना ज्या गोष्टीची आवड आहे पहिल्यापासून, हा संभाजीनगर जो शहर आहे तर बाळासाहेब शिवसेना प्रमुखांच्या खूप लाडका आहे। ते लोकांना एवढी आवड आहे धनुष्यबाणची, जिथं जातो आम्ही आम्ही चौघांना खूप रिस्पॉन्स मिळतं। चौघांनाच नाही, आजूबाजूच्या सगळ्या प्रभागामध्ये आमचे शिवसेनेचे उमेदवार चांगली प्रभावी लोकांकडून अगदी खूप रिस्पॉन्स मिळतो आहे। आम्हाला जे पाहिजे तेच आहे आणि आम्ही त्यालाच मतदान करू असं सर्वांचा विचार। प्रभागाचा एकंदर चेहरा मोहरा बदलण्यासाठी आपण पाहतो की या छत्रपती संभाजीनगरच्या पाण्याचा प्रश्न खूप मोठा ऐरणीवर आहे आणि समांतर पाणी पुरवठा योजना म्हणून अशा ठिकाणी सातत्यानं बलगणा केल्या जातात। त्या संदर्भातलं कारण प्रभागातल्या लोकांना हे पाणी पुरवठा सुरळीत व्हावं, मुबलक असं पाणी मिळावं, मायमावल्यांना त्याचीच अपेक्षा असते। काय वाटतं? हे बघा, संभाजीनगरमध्ये सर्व नागरिक सुज्ञ आहेत, त्यांना माहिती 1817 टाक्यांचे कामं झालेले आहे। समांतर जलवाहिनीचं काम पण चालू आहे। महानगरपालिके 10 कोटी आणि 800 कोटी आणि इकडे 10 कोटी, आज सिडकोकडून 800 कोटी घेतले आणि महानगरपालिकेचे 10 कोटी असं व्याजाने घेतले। कमी पडलं तर काही कारणामुळे लांबलं होतं ते आता सांगत नाही मी, साहेब आमचे वरिष्ठ आहे ते बोलतील काय असेल तर। थोडे दिवस सांगायला हरकत नाही, थोडं पाणी याचा थोडा त्रास होतो, मागे पुढे होतो, पण पाणी नागरिकाला मिळतो। आम्ही जास्त वेळ द्यायला लावतो, जास्त प्रेशरने स्वतः फिरतो आणि थोड्या दिवसामध्ये त्यांना 24 तास पाणी मिळेल। पाणी हे जीवन आहे आणि पाणी खऱ्या अर्थानं मुबलक मिळालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी होते आहे आणि ती भरून काढण्याचं नियोजन सुद्धा होते। आपण अजूनही इतर या प्रभाग क्रमांक 7चे जे उमेदवार आहेत त्यांच्यासोबत आपण जाणून घेऊया। सर, नाव सांगाल? मी राजू अहिरे, प्रभाग क्रमांक 7 मध्ये अनुसूचित जाती अ गटातून निवडणूक लढवत आहे। आम्ही या प्रभाग 7 मध्ये विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवत आहोत। आपण पाहिलेलं असेल की महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर आमच्या संभाजीनगर मध्यमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिलेला आहे। 700 ते 800 कोटीचे कामं आदरणीय आमदार प्रदीप जयस्वाल साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेले आहेत आणि लोकांना निश्चित माहिती आहे, आम्ही ज्या TV सेंटर प्रभागातून उभे आहोत त्या ठिकाणी राजे छत्रपती संभाजीराजेंचं जे 5 कोटीचं भव्य स्मारक होतं आहे तर जनतेमध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं की 52 टाक्या या शहरामध्ये पूर्णत्वाला गेलेल्या आहेत। त्याच्यापैकी TV सेंटरच्या ज्या 2 टाक्या आहेत त्याच्यामध्ये पाणी आलेलं आहे आणि अशा पद्धतीनं पाण्याचाही प्रश्न लवकरच सुटणार आहे आणि 187 कोटीची ड्रेनेज लाईन आदरणीय आमदार जयस्वाल साहेबांनी या ठिकाणी आणलेल्या आहेत। म्हणून आमचा लढा हा विकासाच्या संदर्भामध्ये आहे आणि म्हणून जनता खुश आहे। आज कुठलीही कॉलनी धरा तुम्ही, आज श्रीकृष्णनगरमध्ये 14 रोड तात्काळ काम चालू झालेलं आहे।
त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं असेल इथं विवेकानंद नगरमध्ये मोठमोठे सभागृह रोडचे काम झालेले आहेत. त्याच्यानंतर तुम्ही जर पवन नगरला गेलात त्या ठिकाणी सुद्धा रस्त्याचे सभागृहाचे काम झालेले आहेत. रायगड नगरला साहेब 15 वर्षापूर्वी आमदार होते, त्या ठिकाणचं जर आपण सभागृह पाहिलं तर आज त्या ठिकाणी अनेक लग्न कार्यक्रम या ठिकाणी होतात. म्हणजे असा प्रभागातला एकही भाग नाही त्या ठिकाणी आदरणीय आमदार जयस्वाल साहेबांनी काम केलेलं नाही. म्हणून ही लढाई ही विकासाच्या मुद्द्यावर आहे आणि आम्ही 100% जास्तीत जास्त मतांना निवडून येणार आहोत. तुम्हाला खरं आव्हान कुणाचं आहे? प्रतिस्पर्धी कोण आहे तुमचा? आम्हाला वाटत नाही कोणी प्रतिस्पर्धी आहे, कारण जे प्रतिस्पर्धी आहे ना त्यांना कुठलाच अनुभव नाही आहे. विरोधकाकडनं खऱ्या अर्थानं लाडक्या बहीण योजनेचं श्रेय घेण्याचा प्रयत्न होतोय, काय वाटतं? नाही, त्यांना आत्ता लोकांनी सांगितलं, मी 5-6 घरामध्ये गेलो, ते सांगत होते की कुठल्या तरी एका नेत्यांनी केलं, परंतु लोकांना माहिती आहे महिलांना की आम्हाला एकनाथ भाऊ शिंदे साहेबांनीच आम्हाला ही लाडकी बहीण योजना दिलेली आहे. आणि त्यांची तुम्हाला माहिती आहे की सगळ्या महिलांमध्ये एकनाथ शिंदे साहेबाची एवढी क्रेज आहे, ते बोलते तुम्ही येऊ नका, आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी महिन्याला चालू केलं, आता आम्ही सक्रातीला साड्या बी घेणार आहे, त्या एकनाथ शिंदे साहेबाच्या नावानं घेणार आहे, असं त्यांच्यामध्ये क्रेज आहे. तर त्याच्यामुळं प्रतिस्पर्धी मला नाही वाटत कोणी आहे. खरं तर महिलांच्या अतिशय आत्मसन्मानाची असणारी योजना लाडकी बहीण योजना ही एकनाथ शिंदे साहेबाच्या माध्यमातून सुरू झाली आणि प्रत्येक बहिणीला त्या भावाच्या मानधनाची, त्या ओवाळणीची या ठिकाणी दर महिन्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं आतुरतेने त्या वाट पाहतात आणि त्या पद्धतीने हे मानधन मिळते. जाणून घ्या याच प्रभागाच्या 7 क्रमांकाच्या असणाऱ्या ज्या उमेदवार आहेत नगरसेवक पदाच्या त्यांच्याकडनं. ताई, मी संगीता बोरसे शिवसेनेचे प्रमुख होते मध्ये, जे आता मला उमेदवारी भेट